वैष्णवी मित्रांनो, तुमच्या श्रीराम मराठी ब्लॉगरच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करीत आहे तुमचा लाडका सुमित तळेकर। आणि आजचा व्हिडिओ आहे की धोतर कसं नेसावं। काय त्यांना धोतर नेसता येत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की धोतर कसं नेसावं, वैष्णव धोतर कसं नेसावं। तर हा व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत बघा आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। आणि सबस्क्राइबच्या बाजूची बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करून माझे पुढचे अपडेट मिळवा। आणि कमेंट बॉक्स मध्ये मला तुम्ही जे हवे ते मला प्रश्न अवश्य विचारू शकता। तर आपण वेळ न गमावता या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। सो धन्य तो एक संसारी, धन्य तो एक संसारी, धन्य तो एक संसारी, धन्य तो एक संसारी। आणि सर्वप्रथम ही साइड बाजू आहे जे माझ्या उजवी बाजू ही थोडी जास्त घ्यायची आणि ही डावी बाजू थोडी कमी घ्यायची आणि मधून न सुटलेली गाठ मारायची। इथून आपण विरा मारायला चालू करायचं। या बाजूला आता फक्त बाथरूम करायचं आता भारत का दोन कैची पकडून ते मागे फिरवायचं। पुन्हा तुम्हारे इससे 9 इतना खोल की तो अशा प्रकारे आपले धोतर कंप्लीट झालंय, पूर्ण झालंय। सो मित्रांनो, आपला व्हिडिओ आज इकडे आपला एंड होतोय आणि मला हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला हा व्हिडिओ हा मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा। आणि माझ्या चॅनलला श्रीराम मराठी ब्लॉगर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। सबस्क्राइबच्या बाजूचे बेल आयकॉन त्याला क्लिक करून माझे पुढचे अपडेट मिळवा। आणि आता सांगू इच्छितो की माझा जो पुढचा व्हिडिओ असणार तुळशीची कंठी का घालावी यावर माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे। तोपर्यंत गुड बाय।
महत्वाची